अरे बाबा कालू पेलवान आला असे म्हणत जायचं. एवढा मा दबदबा होता. राजा मला वाटलं तुम्ही असेच आहे का, पण तुम्ही पेलवान होते नाही का? अरे बापरे. हे तुम्हाला मी खोटं ना सांगत. जेव्हा मी जवानीच्या दिवसात का नाही आम्ही सगळेजण पवायला गेलतो. मित्र मित्र तिकून आला मगर, समजते ना मगर, सगळ्याची फाटली. सगळे इकडे पोय, कोणी इकडे पोय. अरे बापरे, म्हणजे धरणात नाही मगर आलती का? मग पुढे काय झालं? पुढे मगर माझ्याजवळ आली, पण आपण जागेवरच थांबलो होतो. सगळेजण बोंबलत जाय, बाहेर एक आशा बाहेर एक आशा, पण आपण जागेवर म्हणजे जाग्यावर. मग त्या मगरीने तुम्हाला खाल्लं का? बे बयाड तोंड्या, मला त्यानं खाल्लं असतं तर तुम्हाला आज गोष्ट सांगितली असते का म्या. तसं नाही झालं. मग कसं झालं? सांगतो ना. मगर आलं मग माझ्याजवळ एकदम समोरासमोर. मी त्याले पाच जाव, ते मले पाच जाय. मग काय झालं पुढे, मले आलं ते खायले. म्या धरलं त्याचं तोंड, टारकन फाडलं. जाग्यावर गेम खलास. अरे बापरे आबाजी, म्हणजे तुम्ही ना जवानीत मी मगर मारली होती का? मग काय तर, हे तर काहीच गोष्ट नाही रे. तुम्हाला मी गोष्ट जेवढा सांगतो का नाही, तुम्ही मला म्हणसाल आबाजी तुमच्या पाय कुठे गेले, मला असे तुम्ही म्हणसाल. अरे ले कांड केलते म्या जवानीतनी. आबाजी मला वाटलं नाही तुम्ही असे आहेत म्हणून. अरे बापरे, मग तुमची कमाल आहे राजा. अरे आपल्या गावातनी माया नावाचा शिक्का चालत जाय जवानीतनी. मग काय तर. आबाजी मस्त आहे बाबा तुमचं. अरे बापरे, म्हणजे आता पण तुमच्या अंगात ताकद आहे नाही का? बे आता पण काय सांगू राहिला तू. माझ्यासमोर वाघ आला का नाही, भेट नाही भाऊ आपण. मग वाघासारखं आलो, वाघासारखं म्हणणार. बापा बापा मस्त आहे बाबा तुमचं. चला बरं, टाइमपास करू नका. चला आपल्याला लवकर इंधन आणावं लागते. चला. हो हो चला चला. अरे कैलास, लय दिवस झालेले का आपल्या गावात कोणी मेलं नाही? अरे तुला का किती पाहतो बे, वाटलं का मरायची? अबे चांगला राहणं जरासा. तूच मरशील का 2-3 दिवसानं? अरे तसं नाही म्हणणं माय, पण 1 महिना झाला ना, कोणी मेलं नाही आणखी, म्हातारा माणूस नाही कोणी. असं म्हणणं आहे माय. असं म्हणणं आहे म्हणतं. अबे जरासा चांगला विचार कर ना. कोणी मेलं नाही लगा, मराच्या वाटा पवरल लगा. तू मर ना, मग आम्ही तुला नेतो बा. चाल मसन वाटत नाही, मर तू. काय का तुम्हाला मी सरकं बोललं उलटं बोललं का नाही, तुम्हाला वृत्ती का? मग काय तर तुम्ही मनावरच घेता. तसं म्हणणं नाही माय. मी म्हटलं बा मेलं नाही आपल्या गावात कोणी, असं म्हणत होतो मी. फक्त असं चिल. कायचं चिल कायचं बिल बे, मग काय तर. अरे मी तर म्हणतो तुम्हाला, अबा कधी कधी मरायला भ्यायचंच नाही. अरे आज ना उद्या मराच लागते ना, कशाला एवढं टेन्शन घ्यायला लागते? माय 2 शब्द ऐकून घ्या. जो डरेगा हो मरेगा. तो डरेगा हो मरेगा, आम्हाला ज्ञान सांगू राहिला. मग काय तर तुम्हाला आबा माझी गोष्ट पटत नसल काहीच विषय नाही भाऊ, पण आबा कडू आहे पण सत्य आहे. कायचं सत्य? कुत्रं मागं लागलं होतं तर माजरीपेक्षा हे जास्त पळालं होतं. आम्हाला ज्ञान सांगते, मरायला भ्याच नाही म्हणते. गरीब आहे भाऊ, पागल नाही. हा देव, तू काही मनात नाही बोलला का? काय रे, असंच बोललो मी मनात नाही. चांगले विचार आहे बा तुये. मी तुम्हाला आता पण म्हणतो, मरायला काही कधीच भ्यायचं नाही. आबा माझी गोष्ट ऐकून घ्या. काय भ्या लागते बे? काय भ्या लागते? कायचं काय रे बा? जेव्हा आपल्या मांग ते मोड्याच्या माशा लागल्या होत्या, तेव्हा तुला काय 1 नंबरले होता बे? अरे मी मवडाच्या माशाला भेलो नाही ना. मी फक्त माझी रनिंग पाहत होतो की मला तुमच्यापेक्षा जास्त पळणं आहे का नाही. मग काय तर, अरे मी काय भिव रे बा माशा गिशाले. मग काय तर तुम्हाला सांगतो मी, माझा जन्म वाघासारखा झाला आणि वाघासारखाच मरेल भाऊ. मग काय तर सोपं आहे काय? अरे बापरे, नाही का? म्हणजे तू मरायला भेटच नाही? नाही, बिलकुल सवाल नाही भाऊ. आपण मरायला कधी भेटच नाही. अरे माझ्यासमोर वाघ आला का नाही, तरी पण भाऊ हे डॉन हालत नाही जागेवर. डॉन तर डॉनच आहे बाबा. थांबता काकू. आता हे का फुटका आहे का, याला दिसत नाही का? बाळा, अरे शांता काकू वावरात गेली रे. अरे बा भावलात गेली का? आता कधी बा हे दलन कलणार, कधी कलणार, कधी मला भाकर खायला भेटणार. हे दलनाचा डबा कुठे ठेवू आता? माझ्या डोक्यावर. अबे किसमळल्या तोंडाच्या तोत्र्या, एवढं समजत नाही तुले? कुठं ठेव म्हणतो दळण? ठेव ना बाबा तिचं. मग चांगलं सांगा ना, खाली ठेव म्हणा. एवढं काय बोला लागते? अरे बापरे, लहान आहे एवढंसं काय बघतं. अबे मग काय बोललं तर का, मग काय वाईट बोललो का मी? डोक्यावर ठेव म्हटलं. काय एवढा दिमाग नाही का तुले? दळणाचा डब्बा कुठं ठेवू? खाली ठेव चक्कीजवळ. मग तुम्हाला चांगलं सांगतात नाही का? खाली ठेव म्हणा. एवढं काय बोला लागते? घाबरं लयच भारी आहे लगाच. पक्या सरकार आहे ना, आता कोणाला बोलू राहिला हे समजत नाही का तुले? एवढं बोलायला लागते का? मग ठेवतं तीन जाय बाबा. नाही ना, मग एवढं काय बोला लागते? मग तोतल्या किसमल्या तोंडाच्या. आज तुमचे कधी पैसे गिसे घेतले का? माणूस किती चांगलाच, मग खाली ठेव बाबा असं बोलायचं होतं. किसमल्या तोंडाच्या तोतल्या नसन तसं. आलेच बोललो बाई. हो बाबा, बरोबर आहे बाबा तू. दादा सॉरी.
ना सॉली गेली नाही ना, पण बोलतच नाही पहिली गोष्ट म्हणणं असं माय आहे. मग काय तर तुमचा पापाचा घडा भरला वाटते. काय पापाचा घडा भरला म्हणजे वाघाचे पंजे असाच एक माणूस कानी मला बोलत होता. तोतल्या घेतल्या 2-3 महिन्यानं ते मेला. मग काय तर डॉक्टर म्हणे झाला म्हणे तुझा गेमच संपला म्हणे. पा बोल ते मला बोलला म्हणून मेला. काय बोलू राहिला तू? म्हणजे तुले एक माणूस बोलला आणि ते 2-3 महिन्यानं मेला. काही म्हणतं का बे? काही नाही खलाय मला ते असंच चिलवत जाय. ए तोतल्या ऐकले पाहिले असं बोलत जाय मले. पाय ना घडा भरला त्याचा, मेला ते 2-3 महिन्यानं. आपल्याशी पंगा हो जायगा दंगा. तुम्ही पण मलाशी बोलू नका, नाहीतर तुमचं पण 2-3 महिन्याचा गेम आहे भलं. काय हो का रे ऋषा? खरं बोलू राहिला का ते? ना खरं बोलू लागला ते. तिला एक बुडा असंच बोलत जाय. तोत्र्या गित्र्या निरा तिला चिडवत जाय. मेला ते 2-3 महिन्यानं बुडा. त्याला झाला मग कॅन्सर. 2-3 महिन्यानं त्याचा टाइम संपला. बरोबर आहे याचं. हो का? बरं बाबा, ठेव बाबा डब्बा तर ती जा बाबा तुम्ही आता. सॉरी. मामा हे किती वाजेपर्यंत दळण दळता? नाही आता अर्ध्या घंट्यानं. आता शांताबाई आली, सांगतो मग मी दळणदळाचं. हो येतो मग अर्ध्या घंट्यानं. बोल हो येतो मग. हो चला बा, एकदाच गेलो ते जरासं भारी दिशी मला ते. जाऊ दे. माय भीन आता माय बायकोला किती टाइम लागते. वावरात काड्या टुराट्या आणायला गेली का बनवायला गेली ही बाई? किती टाइम लागते या बाईले. मुझे जंगली कहे या हो. अरे झाबरू बुडा पागल गिगल झाला का रे बा? काऊन करू असा मॅड सारखा? काय माहित काय झालं त्या बुडेले. सकाळपासून मॅड करू राहिला आपल्याला ते. कशाला झालो बाबा पुण्याच्या सोबत? निरा फेकती बा निरा. म्या पाण्यात ती मगर मारली म्हणते असं तसं. अरे 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 काय बाबा गली एवढा टाइम लागला जंगली म्हणाले? मांग पाना मग समजते ना तुम्हाला कसा टाइम लागते ते. हो मस्त गाणे म्हणून राहिले होते. चांगलं गाणं म्हणा मग. हे काय लावलं जंगली जंगली? चांगलं गाणं म्हणा ना. अरे बा कायच गाणं. इकडे मला संडास लागली, याले गाणं सुचू राहिलं. अरे तुम्हाला तसं मी भेट नाही बरं, पण आता माई फाटली गड्या. तुमची फाटली? तुम्ही पहलवान आहेत. तुम्ही ना जवानीतनी मगर मारली होती पाण्यातनी. आता कोण फाटली तुमची? काय झालं? अरे मांग पाय ना मग बोलायचं. अरे बा मांग पहा ना तुम्ही. काय आहे ते आवाज गिवाज बैर आहे का तुम्ही? आवाज नाही आला का तुम्हाला? मांग पा म्हणता? मांग काय आहे बा? माय का घोर रे. हे तर जवळ येऊन पाहू राहिला आपल्याला. वाघ आला रे. ओ आबाजी चला हो. पळा ना. काय बाबा बुडा मॅड झाला का रे? ओ आबाजी पळा ना. बुडा पडला का रे बेशुद्ध? मामा इकडे वाघ आहे नि इकडे काय बुडा आहे. पळा रे. वाघ आला. पा मागं लागलं का रे? पळ रे. काय बाबा तुम्हाला किती पावरालो मी वावरातनी? नाही गावातनी. गावातनी कुठं होते तुम्ही? काही नाही, तर मित्रासोबत होतो. काय झालं? आई निरा भांडणं करू राहिली. घरातले भांडे फेकू राहिली. चला तुम्ही लवकर. अबे झालं काय का तुमचं असं असते? निरा सस्पेन्स. काय झालं? एवढा सस्पेन्स चांगला नाही ना. काय झालं सांग ना मला बरोबर. काय झालं काय नेमकं? ते आई म्हणते वावरात जायला लागते तुम्हाला. ते कसं कुटार संपलं. कुटार आणायला जा तुम्ही आता. एखादं कट्ट न्या. गाईले म्हशीले कुटार आणायला लागत नाही का? बे वाईले सांग 2 दिवस मला वरण गिरणं काही टाक म्हणा. तुरीच्या गिरीच्या शेंगा गिंगा थांब ना म्हणा. तो आईले डायरेक्ट बा मी टालीच नेतो ना वावरातनी. तेवढं भरून आणतो मी 1 खट्ट्या. मग कायचं कुठं आता आणायला पुरते का? 2 कट्टे 3 कट्टे. एवढा मोठा डोक्याले झोल. 1 खट्टा सांगतो मी. थांब म्हणा 2 दिवस. मला काय सांगू नका. ते तुम्ही आईला सांगा. चला पहिले घराकडे. काय ऐकत नाही ते. बरं आलो. जा समोर. काय वारा चालला का तू? चाल ना, मी पण येतो ना सोबत. काय करतं घरी बसल्या आता काही काम नाही गड्या मले. चाल. गेलं न्यायला पुरते नाही का? म्हणजे कसं हाताखाली राहते आपल्या. बरं चाल ना बाबा. मला काय आता चाल तेवढंच करू आपण. 2 कट्टे आणू मस्त. कसं काही काम आहे की मग नाही तर गड्या बसल्या तेवढं मदत तरी होते. चाल मग बाद जाऊ वावरात नाही. तेवढं कट्टे आणू. थांब मला पहिले घरी जाऊ दे. थांब.
जाय तू घरी, मी घरी जातो, जेवण घेऊन करतो, मग मला फोन लावतो. कसं आता मला कामं नाही तर, आणि तेवढं मला चक्कर मारणं होते. आता मी गहू टाकेल आहे ना, समजते कसं काय आलं ते. जाय तू घरी आणि मी आलो मग तुला फोन लावतो. बरं ठीक आहे, ओके. वा वाचलो रे, गेलतो रे आपण आता 12 भावात गेलतो रे बाबा, वाचलो रे. आवाज कमी कर रे बुवा, येईल ना ते भस्कन. पाणी पाणी दे रे झाबऱ्या, पाणी दे रे बुवा. काय मिनत बुडा मा खाकीत झाला आणि पाणी पाणी करून राहिला. ओ आबाजी तुम्ही पळाले नाही ना, मी तुम्हाला उचलून आणलं ना, मग काय तर मी किती थकलो. अरे बा मरता मरता वाचलो. काय लोकांना सांगायला लागेल ना, वाघाला. फोन लाव रे, मंग्या फोन लाव लवकर, सांगून दे भटक सरपंचाले वाघाला म्हणा गावात नाही. मी नाही सांगत. हे बुडा तले फेके बे. म्या मगर मारली म्हणे, असं मारलं म्हणे, वाघाला तर मी भेट नाही म्हणे, आणि बुडा तर डायरेक्ट बेशुद्ध पडला. ओ आबाजी कसं काय? ए बाबा तेव्हा जवानीत होतो मी, पण मी मारली बा मगर. आता मतारा झालो, आता कोणता वाघ काय माझ्यासमोर कुत्रा आला तर भेटू लागा मी. मग या फोन लाव, सांगून दे म्हणा आम्ही म्हणा वावरात नाही आलतो म्हणा, इकडे लाकड काळ्या आणाले म्हणा, वाघ दिसला म्हणा, मांग लागला म्हणा ते वाघ. सांगून दे पहिले कसे जे लोक वावरात गेले त्यांना धोका आहे बरं. हो ना, बर लावतो मी फोन, सांगतो. हॅलो पांडू स्पीकिंग, हा बोलो. अरे बाबा हे का पियलाय का आता? अबे कुठे आहे रे पांडू? अबे तू बाबा जिथं कुठं असेल का नाही बाबा, घरी ये लवकर इकडे. मायबीन इकडे का वाघ आला म्हटलं, वाघ काला ऐकू नाही उरायला, रेंज नाही इकडे. बोईकलकडे हे. अबे हॅलो, अबे वाघ आला वाघ. अबे आता मला मंग्याचा फोन आलता, त्याला वाघ दिसला म्हणते. हॅलो कोणता काय इकडे तब्येत कशी टणटण आहे आमची इकडे. ठेवतो फोन. माय बिन कसंच करावं याचं आता, याला म्हटलं वाघ आला हे म्हणते तब्येत चांगली आहे म्हणते, टणटण आहे म्हणते. अबे हॅलो, अबे तू जिथं कुठं आहे का नाही, लवकर घराकडे या. तुम्ही कोण आहे ते, त्यांना सगळ्याला घरी आणा. कोण आहे तुझ्या जवळ ते, वावरात हिंडू नका तुम्ही, इकडे तिकडे हिंडू नका. कोणाचा फोन होता? काही नाही, सरपंचचा फोन आलता. काय म्हणे कुठं आहे म्हणे, मॅ म्हटलं रेंज नाही म्हटलं इकडे. काय म्हणे कामीच बघे का आलं मॅ म्हटलं तब्येत तंतर आहे आमची, काही काळजी करायचं काम नाही. आता येतो म्हटलं. हे कुठं चालले रे तुम्ही? दोघं जण प्यायलाच वाटते. अबे दारू गिरू कमी प्यात जाणार, कधी पाहिले की 24 तास तुमचं चालूच आहे दिलं का, दारू पेन हे पेन ते पे. अबे दारू कमी प्यात जाणार. तुला विचारलं काय, तू आम्हाला सांगू काय राहिला? तू कुठं चालले? तुम्ही दोघं जण चालले कुठं? काही नाही बाबा, आम्ही ते वावरात चाललो होतो, तेवढं कुठं राहतो आम्ही. जा तुम्ही तुमच्या मार्गानं. ओके साईड प्लीज. गण्या यांच्या नांदी काय लागू नको. जा रे बा तुम्ही कुठं जायचं ते, चाल रे बा. बर चाल लवकर. बापरे, म्हणजे तुमच्या मागं वाघ लागला होता घरी? अरे माय भिंत, काय खरं सांगा ना मग. बा खरं सांगतो ना तुम्हाला, लय झालं बाबा, बुडा मेलता म्हटलं हे 100% पकडलं होतं या बुड्याले. बरं झालं त्याला उचललं म्यान आणि पळालो बाबा. ते आमच्या मागच लागला होता वाघ. मावीर कसं काय पळालो बा मला माहित नाही. म्या म्हटलं बा मेलो म्हटलं, आम्ही तिघं मेलो म्हटलं. आता बाबा तुम्हाला सांगतो मी, लय वाईट झालं बाबा. आता नाही बाबा, आपण कुठं जातच नाही आता. नशीब चांगलं आहे बाबा तुमचं. वाघाच्या तावडीतून तुम्ही पळून आले म्हणजे काय म्हणा तुम्हाला. बरं झालं बाबा वाचले तुम्ही. हे सांगितलं मी आले जणांना सांगितलं की बाबा आता कसं जेवढे लोक बस वावरात नाही घेऊरात नाही आहेत, तर लवकर घराकडे या. वाघ आला. आता कोणी ऐकलं कोणी नाही ऐकलं, कोणाला वाटी मजा करू आला का? आता कायच करावं मला समजून झालं का. कसा म्हणजे वाघ लय मोठा होता का? अरे पासाल का तुम्ही म्हणसाल बाबा हे वाघ आहे का, ह्याला मस्त काय एवढा मोठा वाघ असते का कुठं? माय बिन कसं काय आलं मागून काय माहित बुवा, आमच्या जवळ तले आलं ते वाचलं बाबा. बाबा नाही ना सांगितलेलं झालं पोलीस पाटला सांगितलं की नाही बाबा आता आला का बे. व्हिडिओ नाही बनवला तुम्ही ना, कसं व्हिडिओ बनवला असतं तर जमलं असतं, जर असं लोकांना मग खरं पटलं असतं. काय त्या पांडूले फोन लावता म्या, ते पुरं दारू प्यालो ते रेंज नाही म्हणे मोबाईलमध्ये, काय तिला समजून नाही काय बोलू राहिलं ते. काय व्हिडिओ नाही काढला तुम्ही ना? कायचा व्हिडिओ, इकडे टर फाटली होती ना, कोणता व्हिडिओ कोणतं काय. मग काय तर मोबाईलचं जाऊ द्या तिकडे, आम्हाला आमचं नाही सुची ना, कोणता व्हिडिओ काढू आम्ही आता. मग काय तर हा बा बरं झालं वाचलो बाबा आम्ही. आता कुठं जातच नाही मी. माय मी काय बाबा लग्न राहिलं माय, काहीच नाही. इकडे वाघ लागला मांग. हा
जाऊ द्या, तुम्ही पाणी गिनी प्या, मस्त आराम करा, 2-3 घंटे बसा वाटल्यास. कसं आता मी कैलासले, शांतारामले, नारायणले सगळ्याला फोन लावतो. तुम्ही बा वावरात गिवरात असाल तर घरी या बा पटकन. वाघाला म्हणता बा यांना, आता वाघ दिसला म्हणते, फोन लावतो त्यांना सांगतो. थांब, तुम्ही तोपर्यंत आराम करा आणि पाणी गिनी प्या. सांगा, हो शांताराम भाऊला सांगा, नारायणला सांगा, त्यानंतर आपला सुनील भाऊला सांगा, लवकर म्हणा, जिथं कुठं असाल म्हणा, लवकर घरी यायचा प्रयत्न करा म्हणा. काय बाबा, बरं झालं बसलो बाबा, आता पुढे काय होते काय माहित.